नमस्ते भारत. यस मी जबरदस्त भारतीय. यस हम सब जबरदस्त भारतीय. तर आजपासून आपण आपल्या ब्रेनला, माइंडला, बॉडीला लाईफ टाईम टॉनिक देण्याचं, गायडन्स करण्याचं आणि जागृत करण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी पॉइंट नंबर 1 आहे, कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही समस्येवर 100% मात करून 100% विजय मिळवण्याची शक्ती माझ्यामध्ये जन्मजातच आहे. पॉइंट नंबर 2, कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही समस्येवर 100% मात करून 100% विजय मिळवण्याची माझ्यामधील शक्ती सदैव जागरूक आणि कार्यक्षम झाली आहेच. पॉइंट नंबर 3, कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही समस्येवर 100% मात करून मी 100% विजय मिळवत आहेच आणि कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही समस्येवर 100% मात करून मी 100% विजय मिळविणारच. मला पूर्ण विश्वास आहेच, मला पूर्ण विश्वास आहेच, मला पूर्ण विश्वास आहेच. माझ्यामधील जबरदस्त इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास, जबरदस्त कार्यक्षमता सदैव जागरूक आणि कार्यक्षम झाली आहेच. माझ्यामधील जबरदस्त इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यक्षमतेच्या जोरावर मी कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही समस्येवर 100% मात करून 100% विजय मिळवित आहेच आणि कोणत्याही परिस्थितीवर, कोणत्याही संकटावर, कोणत्याही समस्येवर 100% मात करून मी 100% विजय मिळविणारच. मला पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण विश्वास आहे. यामध्ये एक वाक्य पुढे जोडायचं आहे, विपरीत परिस्थितीमध्ये स्वतःला शांत ठेवून योग्य निर्णय आणि योग्य कृती करण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये जन्मजातच आहे. तर मी हे जाणवते, आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत दिवसभरात जास्तीत जास्त वेळ आपल्याला बोलता येईल तेवढं स्वतःशी अगदी ठामपणे आणि विश्वासाने बोलायचं आहे. म्हणजे सकाळी आपण उठल्यानंतर जर वेळ असेल शक्य तर आपण त्यावेळी बोलायचं. त्यानंतर प्रवासामध्ये असाल, ट्रेनमध्ये, बसमध्ये, अन्य कुठल्या मार्गाने आपण प्रवास करत असाल, जसा वेळ मिळेल, आपल्या कामामध्ये सुद्धा असाल त्यावेळी आपल्याला जसा वेळ मिळेल, जसं आठवेल तसं ते आपण स्वतः जास्तीत जास्त वेळ बोलायचा प्रयत्न करणार. त्याचबरोबर आपल्या ब्रेनमध्ये, माइंडमध्ये, बॉडीमध्ये पूर्ण असं विषासारखंही भिनलं पाहिजे, तरच ते जास्तीत जास्त आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. त्याचबरोबर ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे त्या क्षेत्राचं ज्ञान आपल्यालाच घ्यायचं आहे. त्याचबरोबर ऍक्शन म्हणजे कृती सुद्धा आपल्यालाच करायची आहे. या सर्व मिळून आपल्याला याचा फायदा होत जाणार आहे. तर आता आपण आपल्या बॉडीसाठी काम करायचं, ते म्हणजे पॉइंट नंबर 1, कोणत्याही आजारावर विनाऔषधी 100% मात करून 100% विजय मिळवण्याची शक्ती माझ्यामध्ये जन्मजातच आहे. पॉइंट नंबर 2, कोणत्याही आजारावर विनाऔषधी 100% मात करून 100% विजय मिळवण्याची माझ्यामधील शक्ती सदैव जागरूक आणि कार्यक्षम झाली आहेच. पॉइंट नंबर 3, कोणत्याही आजारावर विनाऔषधी 100% मात करून 100% मी विजय मिळवित आहेच आणि कोणत्याही आजारावर विनाऔषधी 100% मात करून मी 100% विजय मिळविणारच. मला पूर्ण विश्वास आहेच, मला पूर्ण विश्वास आहेच, मला पूर्ण विश्वास आहेच. माझ्यामधील जबरदस्त इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास, जबरदस्त कार्यक्षमता सदैव जागरूक आणि कार्यक्षम झाले आहेत. माझ्यामधील जबरदस्त इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यक्षमतेच्या जोरावर मी कोणत्याही आजारावर विनाऔषधी 100% मात करून 100% विजय मिळवित आहेच आणि कोणत्याही आजारावर विनाऔषधी 100% मात करून मी 100% विजय मिळविणारच. मला पूर्ण विश्वास आहेच, मला पूर्ण विश्वास आहेच, मला पूर्ण विश्वास आहेच. तर यामध्ये आपण आपलं लक्षात ठेवायचं की सुरुवातीला आपण छोटे म्हणजे सर्दी खोकल्यासारख्या छोट्या आजाराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. त्यानंतर जसजशी आपल्यामधील शक्ती वाढत जाईल तसं आपण मग जर चुकून आपल्याला मोठा आजार झाला असेल किंवा चुकून होत असेल तर त्याविषयी आपण विचार करायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला अगदी छोट्या आजारावर आपण लक्ष केंद्रित करायचं आहे. जसजशी आपल्यामधील शक्ती वाढत जाईल तसा आपल्याला तो फायदा होत जाईल. त्याचबरोबर आपल्याला आवश्यक तो आहार, चांगली झोप, त्याच्यानंतर चांगले विचार आणि एक्सरसाइज हे सुद्धा फार महत्वाचंच आहे. या सगळ्या मिळून हे आपल्यासाठी काम करणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचबरोबर सातत्य आणि आत्मविश्वास हे सगळ्यात महत्वाचं आहे.